झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी कोकणातून आहे। रायगडावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा पुन्हा बसवण्यात आलेला आहे। संभाजी ब्रिगेडचा विरोध न जुमानता प्रशासनाने हा पुतळा बसवलेला आहे। तर दुसरीकडे वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या 73 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। या कार्यकर्त्यांवर दरोडा घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच पोलिसांना मारहाण केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कार्यकर्त्यांनी वापरलेल्या 10 गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत। अटक केलेल्या कार्यकर्त्यांना आज महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आलं आहे। पुतळा हटवलेल्या कार्यकर्त्यांना रायगड पोलिसांनी घटनेच्या काही तासानंतरच अटक केलेली होती। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे रायगडचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काल किल्ले रायगडावरती आंदोलन करून इथे असणारा वाघ्या कुत्र्याचा पुतळा नष्ट केला होता। यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले। तर शिवसेनेने आंदोलनाचा आणि शिवप्रेमींनी आंदोलनाचा इशारा दिला होता। मात्र रायगड जिल्हा प्रशासन, पोलीस आणि पुरातत्व विभाग यांनी अवघ्या 24 तासात हाच पुतळा पुन्हा विराजमान केला। आपण पाहू शकतो याच ठिकाणावरनं काल संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे त्या समाधीवरती चढून त्यावरती असणारा ऐतिहासिक पंचधातूचा पुतळा या समाधी स्थळावरनं नष्ट केला होता। यानंतर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते। पोलीस प्रशासन सतर्क झालं होतं, नाकाबंदी करण्यात आली होती। मात्र संध्याकाळी प्रशासनाला हा पुतळा त्याच अवस्थेमध्ये जवळच सापडला गडावरती आणि त्यानंतर आज सकाळी पुण्यातील सर्व एक्सपर्ट या ठिकाणी मागून सकाळपासून प्रशासनाने जवळपास 4 तास परिश्रम घेतल्यानंतर पुन्हा वाघ्या कुत्र्याचा पुतळा त्या समाधीवरती ठेवण्यात आला। एकूणच काय, पुतळा त्यांनी नष्ट केला, प्रशासनाने विराजमान केला। मात्र यामध्ये सर्वात भोगावं लागलं ते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश भोर सोबत भारत गोरेगावकर, रायगड। झी 24 तास एक पाऊल पुढे।